नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण बघा अर्थव्यवस्था बघणार आहोत, भारताची अर्थव्यवस्था. आता या अर्थशास्त्रामध्ये काय काय आहे रे, 2019 आणि 2018 आणि 2017ची प्रश्न आपण बघणार आहोत. ती पण कंबाईन गट ब ची प्रश्न बघणार आहोत. ओके, गट ब ची प्रश्न बघणार आहोत. बघा आता PPT तयार व्हावी मग नंतर घ्यावं, त्यापेक्षा डायरेक्टली मी घेऊन टाकतो आणि याच्यावर बाकी गोष्टी मी सांगता येतात. इकॉनॉमिक्स थोडं हार्ड असते, त्यामुळे मी या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर बघा काय रे, कशी कशी प्रश्न भारतीय अर्थव्यवस्था प्रश्न कशी आलेले आहेत. सगळ्यात जास्त प्रश्न आता हे 11 पासून असल्यामुळं बघा, तर बघा 40 प्रश्न कशावर आहेत, बँकिंगवर आहेत, जास्त प्रश्न आहेत. ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर दुसरा क्रमांक 45 प्रश्न सर्वात जास्त कुठं आहेत, तर ते सार्वजनिक वित्तवर आहेत. ओके, पहिला क्रमांक याचा लागतो पब्लिक फायनान्सचा, आणि दुसरा क्रमांक बँकिंगचा लागतो, आणि तिसरा क्रमांक हा पहिला आणि हा दुसरा आणि हा तिसरा क्रमांक लागतो. दुसरा काय, आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना. पण आता सध्या प्रश्न जास्त पब्लिक फायनान्सवरच आहेत, बाकी टॉपिकवर थोडे कमीच आहेत. त्यानंतर मग काय रे, 26 प्रश्न असणारा काय, कृषी उद्योग व सेवा क्षेत्र, म्हणजे उद्योग क्षेत्र असेल किंवा सेवा क्षेत्र असतील त्यावर प्रश्न आहेत. ओके, 20 योजना धोरण कार्यक्रम वगैरे आहेत. तर आता बघू आपण की बाबा प्रश्न कसे कसे आहेत वगैरे. तर बघा, इन जनरल भारतीय अर्थव्यवस्थेवर कंबाईन गट ब 2018ला आलाय. भारतीय अर्थव्यवस्था रिलेटेड प्रश्न एकदम, भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, कृषी म्हणजे क्षेत्रीय कल या रिलेटेड प्रश्न कसा आलाय, कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र. मग याचं कसं बघायचं रे, 1950-51ची आकडेवारी बघायची, 90-91ची आणि 13-14 आणि आत्ताची आकडेवारी. 13-14 म्हणजे आत्ताची आकडेवारी ही. ओके, प्रश्न आला म्हणून तो दिला आपण. पण 50-51ची का, जेव्हा अर्थव्यवस्था सुरुवात झाली तिथून बघणं गरजेचं आहे या भारतीय अर्थव्यवस्थे अंडर. ओके, तर बघू आपण. बघा आता 50-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत म्हणजे GDP अंतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा, कृषी म्हणजे ॲग्रिकल्चरचा वाटा किती बाबा, काय वाटा, डॅडॅश प्रवृत्ती दर्शवतो. म्हणजे वाटा त्यांनी विचारलंय काय प्रवृत्ती दर्शवते. बघा 1950-51ला बघा रे, 50-51ला किती होतं, 53.1%, म्हणजे जवळजवळ 50%च्या वर होतं कृषी क्षेत्र. तेच 50%चं 13-14 मध्ये किती झालं रे, 13.9%. 13-14 मध्ये 13.9% झाले. म्हणजे काय झालं, घटलंय का नाही, कमी झाले ना. मग काय येईल, घटती. म्हणूनच याचं उत्तर 2 आहे, बरोबर ना. घटती म्हणजे कमी झालेलं आहे. 53.1% होतं ते 13.9%ला आलेलं आहे, बरोबर ना. मग बघा त्याच वेळेस कृषी क्षेत्र ते 53% म्हणजे 50%च्या वर होतं 50-51ला, तर उद्योग क्षेत्र 16.6% होतं, आणि काय सेवा क्षेत्र 30.3% होतं. ओके, थोडंसं स्पीड घेतो मी. ओके, तर बघा त्याच वेळेस 90-91 आर्थिक सुधारणा झाल्या, त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 29.6% कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र 27.7% आणि सेवा क्षेत्र 42.7% होतं. आणि 13-14 कारण 11-12च्या आकडेवारीनुसार जर बघितलात, ओके, आणि आताची काय 4-5च्या इयर काय 4-5च्या जे बेस इयर आहे त्यानुसार जर बघितलं तर 13.9%, 26.2% आणि 59.9% असं हे काय कृषी, सेवा आणि उद्योग क्षेत्र होतं. सेवा क्षेत्राचा वाटा 50-51 पासून आतापर्यंत झपाट्याने वाढत आहे. भारताच्या विकासाचं हे लक्षण आहे. डायरेक्ट काय रे, प्रायमरी टू टर्चरी असं भारताचं काय झालेलं आहे, ट्रान्सफर झालेलं आहे. ओके, तर बघा कृषी क्षेत्राचा 50-51 मध्ये GDP 50%पेक्षा जास्त वाटा होता, तो 13-14 मध्ये घटून 13.9% झाला आहे. हे एक भारताच्या विकासाचं लक्षण आहे. म्हणजे काय, कृषी क्षेत्राचं प्रमाण कमी होऊन काय सेवा क्षेत्राचं वाढणं हे देखील काय भारताचं एक काय सुधारण्याचं लक्षण आहे. आता सध्याचं जर बघितलात बेस इयर 17-18 नुसार 14.8, 33.2, 54% वगैरे, दॅट्स इट. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, बघू शकता. ओके, तर याच्यावर बाकी 16चे वगैरे प्रश्न आलेले आहेत. आपण फक्त 17, 18, 19 बघतोय. या टॉपिकवर फक्त एकच प्रश्न आलेला आहे. ओके, हा एकच प्रश्न काय कंबाईन बी 17, 18, 19चा म्हणला तर हे एकच प्रश्न आलेला आहे. ओके, तसं बघितलात तर मग हे कृषी कामगारांचं प्रमाण वगैरे 50-51 मध्ये किती होतं, काय नाही, टक्केवारी किती होती हे बघणं तुम्ही आता तुमच्याकडे सगळ्यांकडेच पुस्तक आहे. ओके, STIला वगैरे आलेले आहेत. त्यानंतर हे बघा इथं पण दिले मी, राष्ट्रीय उत्पन्न. ओके, आता राष्ट्रीय उत्पन्नाला गट ब ला पहिलाच प्रश्न आहे. बघा काय, आर्थिक सुधारणानंतर म्हणजे 90-91 नंतर 91 ते 12-13
या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर म्हणजे GDP वाढीचा दर म्हणजे आर्थिक वृद्धी दर म्हणायचे त्यांना, बरोबर, आर्थिक वृद्धी दर, बरोबर, काय प्रवृत्ती दर्शवते, पुन्हा तसाच प्रश्न आलाय, बरोबर. मग कसा दर्शवतो रे हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगावर तिकडे टाकायला पाहिजे होता. ओके, तर बघा आता आर्थिक सुधारणेनंतर 90-91 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर, आता बघा GDP 90-91ला काय 4%, 5% असं ग्रोथ रेट राहायचं. मात्र 4-5 पासून बघा 5-6ला 9.5%, 6-7ला 9.7%, नंतर 7-8ला 9.3%. याच्यावर प्रश्न विचारला होता बघा 6-7 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक GDP वृद्धी दर किती आहे, 9.7%. याच्यावर विचारलं होतं. 2006-7 मध्ये हायेस्ट ग्रोथ रेट होता, त्यावर मात्र प्रश्न आलेला आहे. ओके, आता पण जास्तच आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे, काय दाखवते, वाढती दाखवते, घटती दाखवते का नाही, स्थिर दाखवते का नाही, बरोबर, म्हणजे वाढती दाखवते. म्हणजे GDP काय वृद्धी दर पण वाढत चालला, पण अपेक्षित वाढ झाली नाही. अपेक्षित वाढ जशी वाढ व्हायला पाहिजे तशी झाली नाही, वाढलंय पण अपेक्षित वाढ झाली नाही. जसं अपेक्षा होती आपली की बाबा या काय जे टार्गेट ठेवलं होतं त्याच्यापेक्षा कमीच वाढ झालेली आहे. ओके, ते आपला पंचवार्षिक योजनेवरून लक्षात येते. कळाला. हा दुसरा प्रश्न आपण बघितलाय. त्यानंतर बघा गट ब चा 2019चा प्रश्न, थॉमस पिकेटीचं पुस्तक कॅपिटल म्हणजे यांचं कॅपिटल इन द 21st सेंचुरी हे 2013चं यांचं पुस्तक आहे. खालीलपैकी कशाचं विश्लेषण करते, हे पुस्तक कायचं विश्लेषण करते रे, कायचं करते, विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय झालाय त्याचं हे काय करते, विश्लेषण करते. म्हणजे फक्त काय येईल, क बरोबर येईल. ओके, हे एक फ्रेंच अर्थतज्ञ आहेत. जन्म त्यांचा मे 1971 मध्ये फ्रान्समध्ये झालाय. त्यांचा कामाचा भर वेल्थ अँड इन्कम इनइक्वॅलिटी यावर आहे. ओके, बाकी बघा आता सीला आलेला आहे कोणत्या राष्ट्रीय उत्पन्न अंदाज पद्धती आहेत, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाज पद्धती कोणत्या आहेत, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत, वस्तू प्रवाह पद्धत. पण आपली CSO काय करते, CSO मात्र GDP गणनेसाठी 2च पद्धती वापरते. कोणती, उत्पादन पद्धत, त्याला प्रोडक्शन मेथड पद्धत म्हणतो आपण, किंवा उत्पन्न इन्कम मेथड वापरते. काय काय आहे त्याचं मी सगळं दिलेलं आहे. कंबाईन बी बघा, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न, यात खालपैकी कशाचा कोणती घटक आहे, 3च घटक आहेत. सार्वत्रिकता, ओके, युनिव्हर्सल, प्रतिनिधित्व म्हणजे लाभाच्या निवडीची आदर, आणि बिनशर्तता म्हणजे वरीलपैकी सर्व येईल याचं उत्तर. ओके, त्यानंतर बघा आता सगळे बाकीचे 2च प्रश्न आलेले आहेत या टॉपिकवर. ओके, कुठला म्हणजे कंबाईन गट ब ला हा एक प्रश्न आलाय. कुठला, आर्थिक सुधारणेनंतर 90-91 ते हा एक प्रश्न संयुक्त गट ब ला, आणि सार्वत्रिक उत्पन्नावर एक. ओके, नंतर ASO 16ला सुरू झालेली आहे, पण लेटेस्ट टू ओल्ड आहे पुस्तक. ओके, तर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज करण्याची पद्धती नाही, म्हणजे कोणती नाही, उत्पादन पद्धत आहे, उत्पन्न पद्धत आहे, खर्च पद्धत आहे, पण आयात निर्यात पद्धत नाही. कालखंड कुठला मोजला जातो वगैरे, 1 एप्रिल ते 31 मार्च, कुठला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वगैरे, तसं विचारलेलं आहे. आपण सगळं दिले त्याबद्दल, राष्ट्रीय उत्पन्न वगैरे, GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नेक्स्ट टॉपिकवर जातो मी. बघा मानव विकास अहवाल गट क ला प्रश्न आलेला आहे. हा साक्षरता हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा विकासाचा निर्देशांक, कोणता आहे रे, मानवी साधन संपत्ती विकासाचा आहे. ओके, कोणत्या विकासाचा अंतिम उद्दिष्ट कोणत्याही उद्दिष्ट काय असतो, मानवी प्रगती असते. मग मानवी प्रगती म्हणजे विकासाचे निर्देशांक आहेत, विकासाचे आर्थिक निर्देशांक आणि विकासाचे सामाजिक निर्देशांक आहेत. सामाजिक निर्देशांकामध्ये शिक्षणविषयक निर्देशांक येतात, पण साक्षरता मग कशामध्ये येणारच येणार, याच्यात येणार आहे. कशामध्ये, लिंगविषयक विकास निर्देशांक, लोकसंख्या वाढीचा स्तर, आणि तिसरा शिक्षणविषयक निर्देशांक. शिक्षणविषयक निर्देशांकमध्ये साक्षरता दर वगैरे येतो. ओके, गट ब ला आलेले प्रश्न आपण बघू फक्त. ओके, म्हणजे गट ब ला या टॉपिकवर कोणताही आला नाही बघा. तिसऱ्या टॉपिकवर एकही प्रश्न आलेला नाही, विकास अहवालावर एकही प्रश्न आलेला नाही. ओके, बघा 4था टॉपिक बघू आपण, पंचवार्षिक योजना. याच्यावर आहे आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना. पहिला बघा, दुसरा प्रश्न बघा, संयुक्त गट ब 2018ला आलेला आहे, 19ला आलेला नाही नियोजनावर. ओके, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2012 सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर म्हणजे 1981 म्हणजे किती रे, 7वी योजना, आणि 2012 म्हणजे काय, 11वी योजना. म्हणजे 7व्या योजनेपासून 11व्या योजनेपर्यंत काय पाहिजे, साध्य दर याचा सरासरी काढा, किती येते, 5.9 येतो. देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर म्हणजे आर्थिक वृद्धी दर काय होता, किती होता मग, 1981 2012 5.9%. अंदाजित काढला तर तसं उत्तर येते तुमचं. ओके, कंबाईन ब 2018ला बघा काय आलाय, शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत. म्हणजे शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची
म्हणजे शेती क्षेत्राचं आर्थिक नियोजन यासाठी कुठली उद्दिष्ट आहेत असं म्हणायचं त्यांना. बघा, कुठलं शेती उत्पादनात वाढ करणं असणारच आहे. उत्पादनात वाढ करणं आर्थिक नियोजनाचा भाग असणारच आहे. म्हणजे तो पॉझिटिव्ह ओव्हरटोन देतो, वाक्य बरोबर आहे समजायचं, कुठं वाचनात नसलं तरी. रोजगार संधीमध्ये वाढ करणं बरोबरच असणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील उत्पादनातील विषमता कमी करणे बरोबरच आहे. म्हणजे याचा अर्थ काय, वरील सर्व बरोबर. अशी जनरली वरील सर्वच असतात बघा. ओके, मग काय काय उद्दिष्ट आहे? शेती उत्पादनात वाढ करणं, ग्रामीण भागात उत्पन्नातील विषमता कमी करणं, रोजगारात वाढ करणं, सिंचन क्षेत्राचं प्रमाण वाढविणं आणि अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवणं असेल, किंवा सर्व गावांना वीज उपलब्ध करून देणं, किंवा ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणं. हे काय शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट आहेत. ओके, ब17 बघा, 9व्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्रानं सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला. यामागचं प्रमुख कारण काय, की सेवा क्षेत्रानं काय केलंय, 9व्या योजनेमध्ये सेवा क्षेत्रानं सर्वाधिक वृद्धी दर म्हणजे किती, 7.87%. कारण शासनाकडून वेतनात मोठी वाढ झाली, हे त्याचं प्रमुख कारण आहे बघा. शासनाकडून वेतनात मोठी वाढ झाली, त्यामुळेच सेवा क्षेत्र 7.87% वाढले. कृषी क्षेत्र फक्त 2.44, उद्योग क्षेत्र 4.29%, पण सेवा क्षेत्र मात्र 7.87%. कारण काय, तर शासनाकडून वेतनात मोठी वाढ केली. वेतन आयोग लागू झाले, बरोबर ना. वेतन आयोग लागू झाल्यामुळे वेतनात वाढ झाली. वेतनात वाढ झाल्यामुळं मग काय, सेवा क्षेत्राचा वृद्धी दर अधिक दिसला. ओके, 9व्या योजनेबद्दल बघितला तर 1 एप्रिल 1997 पासून मार्च 2002 पर्यंत ही योजना होती. मुख्य भर कृषी आणि ग्रामीण विकासावर होतं. काय, घोषवाक्य सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. 9व्या योजनेची उद्दिष्ट होती कृषी व ग्रामीण विकासांना अग्रक्रम देणे, सर्वांना मूलभूत किमान सेवा पुरवणे, शाश्वत विकास, स्त्रिया, SC ST OBCचं सबलीकरण करणे. ही योजना 15 वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग होती. या योजनेचा कालावधी एप्रिल 1997ला दुसरे पंचवार्षिक परकीय धोरण घोषित केले. 1998ला राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रम NSDP जे आहे तो कार्यक्रम काय करण्यात आला आहे, लागू करण्यात आला आहे. जून 1999ला राष्ट्रीय कृषी विमा योजना, फेब्रुवारी 2000 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले आणि 2000 पासूनच फेमाचा अंमल सुरू झाला आहे, मॅनेजमेंट ॲक्ट. ओके, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. त्यानंतर बघू आपण 17चा प्रश्न एक्साईजचा आहे. एक्साईज आहे AS 16. ओके, संपले. एवढीच प्रश्न आहेत बघा. किती प्रश्न आहेत रे बघा, पंचवार्षिक योजनेवर हा एक प्रश्न, एक आणि हा दुसरा प्रश्न. ओके, असे 2च प्रश्न आहेत पंचवार्षिक योजनेवर. जास्त भर देण्याची गरज नाही पंचवार्षिक योजनेवर. ओके, तुम्हाला याच्यावरून कळेल की कशावर भर द्यायला पाहिजे आणि कशाला नाही. मग अशा आपण कायसाठी घेतोय की बाबा SDR रिपोर्टवर एकही आला नाही आणि पंचवार्षिक योजनेवर एकदम नॉर्मल प्रश्न आहे. ओके, त्यानंतर बघा आता टोटल जरी 45 प्रश्न आले असतील तरी फक्त कंबाईनला 2च प्रश्न आलेले आहेत. याच्यामध्ये मी सगळं दिलं आहे बघा, प्रिव्हियस इयरला आलेली प्रश्न वगैरे सगळेच. धोरण काय बघा, काय योजना, धोरण, कार्यक्रम आणि समिती. पहिलाच प्रश्न आहे. ओके, जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रायोजित काय केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत डॅडॅश याबरोबर दिली जाते. कशाला, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता यासाठी दिली जाते. बाळंतपण आणि बाळंतपणानंतर दक्षता घ्यावी यासाठी काय, या जननी सुरक्षा योजनेचे केंद्राने प्रायोजित केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत मात्र याच्यावर केली जाते. दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ हे नाही. ओके, गरीब स्त्रिया आहे त्यांचं दवाखान्यात बाळंतपणाचं प्रमाण कमी आहे, त्यावर अधिक भर नाही. तर काय मग काय पाहिजे उत्तर, बाळंतपण आणि बाळंतपणानंतरची दक्षता. बघू आपण कशी आहे जननी सुरक्षा योजना. बघा, जननी सुरक्षा योजनेवर कंबाईन गट ब 2019ला प्रश्न विचारला आहे. एखादा योजनेवर प्रश्न येतो. ओके, तर बघा कोणकोणत्या योजनेवर आल्या, मी हे सगळ्या योजना तुम्हाला या टॉपिकमध्ये दाखवणारच आहे. जरी समजा कमी म्हणजे 19 पर्यंत नाही तर सगळ्याच योजना दाखवणार आहे. 16-17 पर्यंत सगळ्या कुठल्या योजनेवर विचारल्या. ओके, बघा जननी सुरक्षा योजना 12 एप्रिल 2005ला सुरुवात झालेली आहे. 12 एप्रिल 2005ला 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. कशा अंतर्गत झालेली आहे रे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सुरू झालेली आहे. कोणाची जागा घेतली, यापूर्वी राष्ट्रीय प्रसूती लाभ योजना होती त्याच्या जागी सुरक्षा योजना आली, तिची पुनर्रचना झाली. उद्देश काय, संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण वाढविणे. संस्थात्मक. ओके, इथं वर काय म्हणलं होतं रे, दवाखान्यातील बाळंतपणाच्या संख्येत वाढ करणे. ओके,
काय या जननी सुरक्षा योजना ही 100% केंद्राने प्रवृत्त केलेली योजना आहे आणि त्यानुसार रोख मदत विचारले आपला, हे नाही विचारलं. ओके, या डॅडॅश याबरोबर दिली जाते कशासोबत, बाळातपणाने. म्हणजे हे बरोबर आहे, वाक्य हे बरोबर आहे, कुठलं वरचंही वाक्य बरोबर आहे या योजनेसाठी, पण विचारले का रोख मदतवर विचारले, म्हणून तो आपण उत्तर 2 नंबर येईल. संस्थात्मक प्रोसेसचं प्रमाण कमी असणाऱ्या राज्यात आपले विशेष लक्ष पुरविले. बघा त्यासाठी राज्याचं 2 गटात वर्गीकरण केले या योजनेनं. बघा कोणकोणत्या, LPS आणि HPS. LPS म्हणजे लो परफॉर्मिंग स्टेट. कोणते स्टेट लो परफॉर्मिंग आहेत, जसं उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तरांचल, छत्तीसगड, राजस्थान, ओरिसा, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर असेल, किंवा मग हाय परफॉर्मिंग स्टेट, संस्थात्मक प्रोसेसचं प्रमाण 25% पेक्षा अधिक असणारे राज्य आहेत, हे कमी असणारे आहेत 25% पेक्षा. ओके, आणि यात उर्वरित सर्वच राज्य येतात LPS मधील वगळता. ओके, तर बघा आर्थिक मदत कशी केली जाते, मातांना मदत, पण प्रसूतीनंतर मदत दिली जाते. कुशल दाई म्हणजे आशा वगैरे म्हणजे प्रसूती केल्यास LPSला 500 रुपये आणि HPSला हे 500 रुपये आहे. ग्रामीण आरोग्य संस्थात प्रसूती झाल्यास 1400 आणि 700 रुपये आहे. आणि शहरी आरोग्य संस्थात प्रसूती झाल्यास 1000 आणि 600 रुपये आहे. आणि काय सिझेरियन झाल्यास म्हणजे सिझर झाल्यास 1500 आणि 1500 रुपये. ओके, तर बघा पण आर्थिक मदत कोणाला, तर ज्या लो परफॉर्मिंग स्टेट आहेत त्याच्यामध्ये BPL व SC ST तील मातांनाच नाही तर सर्वच मातांसाठी आहे लो परफॉर्मिंग स्टेटमध्ये पण मदत, आर्थिक मदत. पण हाय परफॉर्मिंग स्टेटमध्ये मात्र ओनली BPL बिलो पॉवर्टी लाईन आणि SC व ST तील मातांनाच उपलब्ध आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाला आहे मग हे. त्यानंतर बघा आशांना आर्थिक मदत आहे. आशा ज्या मदत करतात त्यांना ग्रामीण 600, शहरी 200 रुपये एका संस्थात्मक प्रसूती मागे आहे. ग्रामीण शहरी दोन्ही ठिकाणी 200 रुपये एका संस्थात्मक प्रसूतीसाठी. ओके, आता बलाच विचारलं 19ला, मुद्रा योजनेवर विचारलंय. ओके, तर बघा मुद्रा योजनेचं उद्दिष्ट असंघटित बिननोंदणीकृत नॉन कॉर्पोरेट छोट्या उद्योगधंद्यांना वित्तपुरवठा करणे. बरोबर आहे वाक्य. ओके, मिसिंग मिडल म्हणजे हरवलेलं मध्य, म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे उद्दिष्ट आहे. बरोबर, म्हणजे या मुद्रा योजनेमध्ये मिसिंग मिडल म्हणजे मिडल मिसच आहे का, तर मायक्रो आणि स्मॉल आहे पण मिडल गायबच आहे का मिडल, नाही, मिडल गायब आहे. मग मिसिंग मिडल असं म्हणलं जातं. आणि छोट्या उद्योगाची पुढच्या टप्प्यामध्ये प्रगती म्हणून काय आणि ब दोन्ही बरोबर येईल. बघा मुद्रा योजना म्हणजे काय, मुद्राचं लॉंग फॉर्म पण एका ठिकाणी विचारलेलं आहे. काय युनिट, काय मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्सिंग एजन्सी लिमिटेड. 8 एप्रिल 2015 रोजी ही योजना सुरू झालेली आहे. CDBची संपूर्ण मालकी संस्था म्हणून नोंदणी झाली होती. ओके, त्यानंतर एप्रिल 2015 मध्ये RBI गैर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून झाली नोंद. ओके, नॉन कॉर्पोरेट बँक वगैरे, बिन नोंदणीकृत, असंघटित वगैरे. उद्दिष्ट काय, असंघटित, बिन नोंदणीकृत, नॉन कॉर्पोरेट छोट्या उद्योगधंदा वित्तपुरवठा करणे हे हिचं उद्दिष्ट आहे. पहिलं वाक्य उद्दिष्टावर आहे. कर्ज ग्रामीण तसेच शहरी भागात दोन्हीकडे दिले जाते. मायक्रो स्मॉल उद्योगांना, मीडियम उपक्रमाला नाही. बघा मीडियम उपक्रमाला दिली जात नाही, महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या बरं का. पुन्हा जर प्रश्न आला काय या मुद्रा योजनेवर तर आपला प्रश्न चुकायला नको. त्यानंतर बघा मुद्रा योजनाचे 3 गट आहेत. शिशु 50,000 रुपयापर्यंत कर्ज दिले जाते आणि किशोरला 50,000 ते 5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न दिले आपले काय कर्ज दिले जाते आणि तरुणला 5 लाख ते 10 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जाते. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधा मुद्रा कर्ज म्हणून गृहीत धरली जाते. म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जे ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे ती मात्र मुद्रा कर्ज म्हणून गृहीत धरलं जाईल. ओके, त्यानंतर बघा कचा आहे. कला काय विचारलाय बघा, कुठला कशावर विचारला, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचा खालील कोणते लाभार्थी आहेत. ओके, कोणकोणते आहेत, अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्पभूधारक शेतकरी, मोठे शेतकरी येणारच नाहीत, कॉमन गोष्ट आहे. ओके, कोणत्याच योजनेवर जनरली मोठे शेतकरी घेतले जात नाही. कुठली विचारली रे, रोजगार योजनेत PMRI म्हणजे कोणती, प्रधानमंत्री रोजगार योजनेत विचारले. सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम, गट कसं आहे ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमावर. बघा आता गट ब वर प्रश्न आहे पुन्हा एकदा. खालीलपैकी एक पर्याय काय, खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याच्या मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च, म्हणजे महाराष्ट्र राज्याला एका दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च किती आहे आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार काय दिवसात दर्शवतो, एका दिवसाला किती दर्शवतो. बघा रोजगार खर्च आहे 242 रुपये महाराष्ट्राचा, कधीचा 2015-16चा, आणि किती एका कुटुंबाला किती
एका प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार 50 दिवस आहे. ओके. मनरेगा अंतर्गत कंबाईन बी 2018ला प्रधानमंत्री मुद्रा योजना कायसाठी आहे रे? मुद्रा योजना पण याच्यात एवढी जरी माहिती असला, आता मुद्रा योजना आत्ताच बघितलं आपण, कायसाठी आहे? सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त आणि विकासासाठी आहे. बरोबर. 4 नंबर बघा, अचं 4 एकच पर्याय आहे, तसा 2 आहेत, सॉरी हे एक आहे हे एक आहे, म्हणजे हे 2 तर गेले, कटले तुमचे. मग दुसरी आपल्याला माहीत असणारी काय? प्रधानमंत्री काय सौभाग्य योजना माहीत आहे, सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण सौभाग्य योजना. ओके. तिथेही 3 नंबर दोन्ही जागी दिले बघा. आता मात्र माहीत पाहिजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कायसाठी आहे? उज्ज्वला योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG योजना जोडणी करणं, त्याच्याबद्दल दिलं मी सगळ्याचं. उज्ज्वला डिस्कॉम अशुरन्स योजना जी आहे ते वीज वितरण कंपन्यांचं आर्थिक काय आरोग्य सुधारणं. बघा प्रधानमंत्री मुद्रा योजना आत्ताच सांगितलं याचं सगळं. ओके. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बघा या योजनेचा अगोदर 5 नोव्हेंबर 2015ला वीज वितरण कंपन्याचं आर्थिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशानं उज्ज्वला डिस्कॉम अशुरन्स योजना सुरू करण्यात आलेली आहे. ओके. कुठल्या योजनेच्या अगोदर? मुद्राच्या. बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कुणाची आहे? केंद्रस्तरीय योजना आहे. सुरुवात 1 मे 2016ला झालेली आहे. बनिया UP या ठिकाणी सुरुवात झाली. तर काय याचं उद्दिष्ट काय बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचं? तर काय देशातील दारिद्र्य रेषेखालील 5 कोटी कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची योजना आहे. मोफत गॅस कनेक्शन देण्याची योजना आहे. कुठली? प्रधानमंत्री उज्ज्वला. उज्ज्वल करून टाकायचं यांचं आयुष्य फ्रीमध्ये देऊन 5 कोटी लोकांचं, असं लक्षात ठेवा. त्यानंतर 17चा प्रश्न आहे एक्साइज. हे सगळं इन्फॉर्मेशन मी दिलीत बघा याच्याबद्दल सगळी 16चे आहेत. दारिद्र्य आणि बेरोजगारी गट ब 2019ला आलाय बघा. दारिद्र्य संबंधित तेंडुलकर समितीनं पुढील सूचना केलेल्या आहेत. कुठल्या सूचना केल्या तर बाबा? बघा उष्मांक आधारित दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेपासून दूर जाणे. उष्मांकापासून दूर जा. बरोबर आहे. ओके. दारिद्र्याचा अंदाज मापन करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू गटांसाठी वेगवेगळे संदर्भ कालावधी विचारात घेणे. बरोबर आहे, म्हणलेलं आहे त्यांनी. बरोबर. बघा शिक्षण व आरोग्यासाठी केलेल्या व्यक्तिगत खर्चाचा समावेश करणे. व्यक्तिगत खर्चाचा समावेश शिक्षण आणि आरोग्यासाठी करणे. ओके. हेही बरोबर आहे. म्हणजे काय तिन्ही बरोबर आहे त्यांचे. मग आता काय येईल? कुठले बरोबर आहे म्हणले? सगळं वरील सर्व बरोबर आहेत. बघा तेंडुलकर समिती स्थापना डिसेंबर 2005ला, अहवाल डिसेंबर 2009ला दिला. व्यक्तिगत खर्चात शिक्षण आणि आरोग्याचा समावेश करणे, कॅलरी निकषाचा वापर सोडून टाका सांगितलंय. हे खूप महत्त्वाचे यांचे रिकमेंडेशन आहेत बघा. URPOG MRP. पण ह्या 2 जे आहेत रिकमेंडेशन खूप महत्त्वाचे आणि स्थापना याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारतात. डिसेंबर 2005ला स्थापना आणि अहवाल डिसेंबर 2009ला दिला आहे. व्यक्तिगत खर्चात शिक्षण आणि आरोग्याचा समावेश करणे, कॅलरी निकषाचा वापर सोडून टाकणे. ओके. गट ब 19ला विचारलाय पुन्हा. NSSO नुसार श्रमशक्ती म्हणजे काय? श्रमशक्ती म्हणजे काय? बघा अशा व्यक्ती ज्या रोजगाराच्या शोधात आहेत, ज्यांनी रोजगार पाहिजे अशा शोधात आहेत. उगाच समजा काम करायचंच नाही त्यांना, पण त्यांना रोजगार काय म्हणतात रे त्याला? श्रमशक्ती म्हणायचं का? नाही. ज्यांची इच्छा पाहिजे. काय पाहिजे? इच्छा पाहिजे. बघा काम करणाऱ्या, काम शोधात असणाऱ्या किंवा कामासाठी उपलब्ध असलेल्या या सर्वांचा श्रमशक्तीत सहभाग होतो. कुणाचा? काम करणाऱ्या लोकांचं, काम शोधत असणाऱ्या लोकांचा आणि कामासाठी उपलब्ध असलेल्या लोकांचा होतो. म्हणजेच काम करण्याची क्षमता असलेल्या रोजगार बेरोजगारी लोकांनाच दोघांचा पण समावेश होतो. बघा आता अशा व्यक्ती ज्यांना रोजगार मिळाला आहे आणि ज्या रोजगाराच्या शोधत आहेत. बरोबर. आणि काम करणारे लोक म्हणजे याचा अर्थ काय? हे रोजगार मिळाला म्हणजे याचा अर्थ काम करणारे आणि कामात शोधत असणारे आणि कामासाठी उपलब्ध असलेले लोक देखील समावेश होतो. पण श्रमशक्तीच्या बाहेरील व्यक्ती कोण आहेत? 15 वर्षाखालील व्यक्तींचा समावेश होत नाही. 15 वर्षाखालील जे 15 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत त्या लोकांचा मात्र याच्यामध्ये समावेश होत नाही. आणि 65 वर्षावरील व्यक्तींचा समावेश होत नाही. श्रमशक्तीच्या बाहेर समजलं ते. म्हणजे मग श्रमशक्ती म्हणजे काय रे? 15 वर्षाच्या वरील आणि 65 वर्षापर्यंत. बघा 15 वर्षाच्या वरील आणि 65 वर्षापर्यंत हे झालं श्रमशक्ती. कळलं? श्रमशक्ती म्हणजे काय? इथपर्यंतच. म्हणजे याच्या खालचे देखील श्रमशक्तीत गृहीत धरले जातात, याच्या वरचे पण. ओके. गृहीत धरले जात नाहीत. 15 वर्षावरील लोकसंख्येचे असे व्यक्ती येत नाहीत जे काम शोधत नाहीत, कामासाठी उपलब्ध नाहीत. हे लोक देखील येत नाहीत. ओके. विद्यार्थी, गृहिणी, भिकारी हे येतच नाहीत. ओके. ज्यांना कामाचं काय गरजच नाही. भिकाऱ्याला कामाची गरज आहे का? नाही. आणि विद्यार्थी असतील, शिकत असतील त्यांचं वगैरे. कंबाईन C18 आहे बघा. कंबाईन B18 बघा. ज्याचा नागवणूक दर
हा नागोनिक म्हणजेच काय रे, MP मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स दरवर आहे. टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असते. अनेक अंगाने गरीब म्हणजे किती टक्के पाहिजे ते? 33.33%. बघा इथं सगळं दिलं आहे मी. म्हणजेच आता हे मल्टी पॉवर्टी डायमेन्शन इंडेक्सवर आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मराठीत बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणतात किंवा अनेक अंगाने गरीब असं म्हणतात. ओके, या निर्देशांकाने कोणाची जागा घेतली? HPIची. याच्यावरही प्रश्न आला आहे. 1997 पासून हे HPI काढलं जात होतं, पण त्याच्या जागी आता काय MPI आलेलं आहे. ओके, MPI लागू 2010 पासून झालं. SDR 2010 नुसार कोण काढते? UNDP. ओके, आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी काढते. निर्देशांक 3 आयाम आहेत. कुठले कुठले? आरोग्य, त्यानंतर शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा. आरोग्यामध्ये पोषण आणि बालमर्त्यता आहे. पोषणमध्ये 1.6 म्हणजे सगळ्यांना भार आहे वगैरे. शालेय वर्ष शिक्षणमध्ये आणि बालपट संख्या. जीवनाचा दर्जामध्ये मालमत्ता, वीज, पाणी, स्वच्छतागृह, स्वयंपाकाचं इंधन आणि जमीन. ओके, वरील प्रत्येक घटकाला गुण दिले जातात. म्हणजे जसे असे गुण दिलेले आहेत 1, 18 वगैरे. वरील घटकामध्ये बघा, आता बघा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यावरच प्रश्न आहे बघा. 33.33 किंवा त्यापेक्षा अधिक अभाव नागुणक दर असेल तर त्याला बहुआयामी गरीब म्हणतात. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. ओके, पण 33.33 ते 20%चा अभाव असेल त्याला असुरक्षित गट म्हणतात. ओके, कधीही बहुआयामी गरीब होऊ शकतो. आणि 50%पेक्षा जास्त अभाव असेल तीव्र बहुआयामी गरीब म्हणतात. हे तिन्ही लक्षात ठेवा. म्हणजे 33% असेल तर काय म्हणतात त्याला? 33% असेल तर त्यापेक्षा अधिक किंवा अभाव असेल, नागुणक दर असेल, त्याला बहुआयामी गरीब असं म्हणतात. म्हणून 33.33 विचारलं नागुणक दराचं. ओके, तर त्याच्या तीव्रता आणि प्रमाण यांच्या गुणाकारात MPI मिळतो. तर बघा बघा B17 वर्तमान दैनिक दर्जा निकष म्हणजे CDS करंट डेली स्टेटस नुसार 2009-10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता. तर CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? कोणतं बरोबर आहे असं विचारलेलं आहे. बघू आता. बघा यामध्ये 30 दिवसामधील व्यक्तीच्या दर दिवसाची कामाची स्थिती विचारात घेतली जाते. दर दिवसाची याची काय आहे रे निकष? बघा CDS करंट डेली स्टेटस. बघा याचं वाचा. या आधारावर रोजगारी समजण्यासाठी त्याने संदर्भ आठवड्यात दररोज किमान 4 तास पाहिजे. किमान दररोज 4 तास पाहिजे. आणि CWS म्हणजे काय म्हणले? वर्तमान CDS म्हणलंय. CDS काय म्हणतात? बेकारीचा दर सापडत होता. पण संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे? मग याची संकल्पना ही आहे काय? त्याला त्या संदर्भित आठवड्यामध्ये किती तास मिळालं पाहिजे? दररोज 4 तास. दररोज म्हणलंय, दररोज. आणि CWS म्हणजे काय रे? कोणत्या आधारावर त्याला रोजगारी समजलं त्या याचा अर्थ आहे. ओके, मग या आधारावर सर्वेक्षण पूर्व 7 दिवसात कोणत्याही एका दिवशी म्हणले, कोणत्याही, तर दररोज म्हणले, कोणत्याही एका दिवसात किमान 1 तास काम मिळालं तर तो व्यक्ती रोजगारी समजला ते CWS वर. आणि UPSS मात्र 365 आणि 30 दिवसाचा गृहीत धरलं जाते. ते वेगळं आहे. आता बघा मग इथं काय? यातून जुनाट बेकारी निर्देशित होते, यातून व्यक्तिगणिक दर स्पष्ट होतो. काय नाही, हे चुकीचे आहेत. ओके, मग आता बघा काय म्हणले? अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते. बघा अशी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि ते 4 तासापेक्षा कमी असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते. म्हणजे याचा अर्थ काय रे? बघा इथं यातून व्यक्तिगणिक म्हणजे काय म्हणलंय? वर्तमान दैनिक दर्जा निकष नुसार 9-10 मध्ये बेकारीचा दर 6.6% होता. त्यात काय म्हणलंय? CDS संकल्पनेशी संबंधित खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे? बघा इथं काय म्हणलंय? मग याचा जी व्यक्ती जी 1 तास काम करते आणि प्लस म्हणलंय ते 4 तासापेक्षा कमी असते. म्हणजे किमान 4 तास असते. 4 तास, किमान 4 तास, दररोज किमान 4 तास काम मिळणं गरजेचं आहे. आणि असते ते अर्धा दिवस काम केले म्हणून मानले जाते. जर त्यांनी 4 तासापेक्षा कमी असेल आणि अशी व्यक्ती 1 तास काम करते किंवा 4 तासापेक्षा कमी केलं तर त्याला अर्धा दिवस काम केले असं समजलं जाते. कशामध्ये? CDS मध्ये. हे म्हणायचं आहे त्यांना. पण हे D बरोबर आहे. म्हणजे त्यांना पूर्ण रोजगारी समजलं जाणार नाही, पण त्यांना अर्धा दिवस काम केले असं गृहीत धरलं जाते CDS आधारावर. ओके, संकल्पनेमध्ये 4 तास केले नाही, बरोबर आहे. मग याचा अर्थ ते अर्धा दिवस काम केले. CDS 6.6 हे 9-10चं. ओके, आणि 11-12 मध्ये 5.6 आहे. एक्साईजचा आहे, ST आहे. ओके, नंतर बघू आपण आता. लेटेस्ट टू ओल्ड आहे त्यामुळं लोकसंख्या गट कचा आहे. गट कचा आहे. लोकसंख्या तिकडे विचारला असेल जास्तीत जास्त.
टप्पे वगैरे बघा बरं का लोकसंख्येचे. बघा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश काय, दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं रे, लोकसंख्या वेगानं वाढते. बघा आता हे टप्पे बघू आपण. लोकसंख्या वेगानं वाढते, टप्पे बघा. पहिला टप्पा लोकसंख्येचे टप्पे बघा. पहिल्या टप्प्यामध्ये काय होते, अतिशय स्थिर लोकसंख्या असते पहिल्या टप्प्यात. बघा जन्मदर मृत्यू दोन्हीही जास्त असते. लोकसंख्या कमी पण स्थिर हे प्रामुख्याने वर्षवनाच्या प्रदेशात आढळते. म्हणजे काय जन्मदरही तेवढंच असते आणि मृत्यूदरही. समजा उदाहरणार्थ आपण पकडू काय, मृत्यू जन्मदर 100 जन्मले आणि मेले पण 100, तर मग काय होणार आहे, लोकसंख्या स्थिर राहणार आहे. बरोबर ना. मग पहिला टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होते, आरंभीच्या काळात विस्तारणारी लोकसंख्या असते. जन्मदर अधिकच असते पण त्या तुलनेत मृत्यूदर कमी होतो, म्हणून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे बघा आता जन्मदर किती आहे रे, 100च आहे. जन्मदर जसाच तसा राहिलाय, पण आरोग्याच्या सुविधा वाढल्यामुळे मृत्यूदर फक्त 10 झालाय. पण लोकसंख्या कितनं वाढली, 90 वाढली. मग काय मोठ्या प्रमाणात वाढली की नाही. इथं मात्र 0 लोकसंख्या वाढू लागली होती, जशा तसं स्थिर होती, पण इथं मात्र मोठ्या प्रमाणात वाढायली. मग काय झालं, मग दुसरा टप्पा लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कुठं वाढली. तिसऱ्या टप्प्यामध्ये नंतरच्या काळात विस्तारणारा जन्मदर मृत्यू दोन्हीही घट वाढते, तरी पण लोकसंख्या मात्र वाढीचा दर कमी असतो. म्हणजे याचा अर्थ जन्मदर ज्या पटीनं कमी व्हायला पाहिजे तेवढ्या पटीनं कमी होत नाही, पण मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी होतो, म्हणून थोडंसं काय लोकसंख्या वाढलेली दिसते. तेच आहे. मग पहिला म्हणजे उत्तर एक म्हणजे लोकसंख्या वेगानं वाढते दुसऱ्या टप्प्यामध्ये. ओके. बघा संयुक्त गट बच आहे. जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4% भूभाग लाभला आहे. बरोबर आहे, 2.4%. म्हणजे भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे, पण जगाच्या 2.4% भूभाग लाभला आहे. उलट पक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85% एवढी आहे. मृत्यूदरात वेगानं झालेल्या घसरणीतून लोकसंख्येनं वेगानं वाढ घडून आली, तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली. जननदरात म्हणजे जन्मदरात झाली नाही म्हणते. खालीपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार, काय म्हणते बघा, एक आर्थिक घटक म्हणते आणि एक सामाजिक घटक सातत्यानं उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार आहे असं म्हणते. ओके. बघा एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक विचारलाय आपल्याला. एक काय विचारलंय, आर्थिक आणि एक सामाजिक घटक. आता आर्थिक घटक बघा, साथीच्या रोगाचं नियंत्रण आणि हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट, शिक्षणाचा अभाव. ओके. मग आता काय जननदर वाढण्याचं कारण काय रे, शिक्षणाचा अभाव नक्कीच आहे. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये काय होऊ दे रे बाबा, 2 झालं तर अजून एक त्याला एक अजून काय होते, बहीण होते, एकाला भाऊ होते. ओके. असं म्हणून एकाला दोन होत राहतात. बरोबर. आपल्याकडे शेती जास्त आहे, एक पोरगं मेलं तर दुसरं राहावं, त्याला सोबत राहावं, 4 भाऊ राहिले तर बरोबर. असे बरेच काही कारणं आहेत. म्हणजे लोकसंख्या बघा. आता मग इथं सामाजिक घटक म्हणलंय आणि आर्थिक घटक. इथं आर्थिक घटक कोणतं दिसतो रे, फक्त एकमेव आहे, शहरीकरणाची प्रक्रिया आर्थिक घटक आहे. बरोबर. मग आता हे आर्थिक घटक ए यायलाच पाहिजे, ए आला नाही, इथं आला नाही, हे कटवा, आणि इथं आला नाही, हे कटवा. ए आणि सी. बघा आता साथीच्या रोगावरील नियंत्रण. साथीच्या रोगावरील नियंत्रण आपण तेव्हाच मिळवलंय, आत्ता आहे का नाही. तर मग काय सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, शिक्षणाचा अभाव. मग काय ए आणि बी. ए तर पहिलं चालले आणि बी, ए आणि बी. ओके. इलिमिनेशन मेथड कशी वापरावी ते सांगितलं मी इथं. ओके. PSI 16चा आहे. संपली बघा लोकसंख्येवरली. लोकसंख्या ॲक्च्युली तिकडं बघायला पाहिजे कुठं, व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरात. बघा व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केलेल्या पायाभूत दर मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जातो. कोणत्या केला जातो रे, बघा काय म्हणलंय, पायाभूत दर मोजणीमध्ये कशाचा, आता रेपो रेटचा काय संबंध आहे का रे, तिथं काहीच संबंध नाही. कमीत कमी परतावा दर असेल, निधीवरील खर्च असेल, रोकड रोखता प्रमाण ठेवण्याची येणारा खर्च असेल, हे येतो. पण रेपो रेट काय संबंध आहे का, काही नाही. मग काय म्हणलंय, व्यापारी बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याजदरासाठी वर्ष 2010 मध्ये लागू केला पायाभूत दर. कधी बेस रेट कधी सुरू केला रे, बेस रेट. बँकांसाठी बेस रेट म्हणतात याला. मोजणीमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जातो, तर मग रेपो रेटचा मात्र विचार केला जात नाही. मग काय येईल, ब इथं आहे, ब इथं आहे. ओके. वरील सर्वमध्ये ब आहेच, मग याच्यामध्ये हे येणारच नाही ना, ब आहे ते. मग उरलं काय तुमचं हे, बाकी माहीत असण्याची गरज पण नाही तुम्हाला. ओके. ब बघा पुन्हा, भारतातली एकूण राज्यातील कोणते ज्या बँकामधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे, हे इकॉनॉमिक सर्व्हे मधला प्रश्न आहे बरं काय, लक्षात ठेवा. कुठला आहे मग, कोण आहे, महाराष्ट्र आहे. हे तुम्हाला मी सांगितले, करंटच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ओके. बघा बँकामध्ये ठेवी जमा करण्यात अग्रेसर महाराष्ट्र आहे. एकूण डिपॉझिटमध्ये एकट्या महाराष्ट्राच्या 24% वाटा आहे. ओके.
RBI नुसार महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात यांचा एकूण वाटा 66% आहे. बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका, बघा बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या सेक्शन कितीमध्ये येतात रे? सूचीमध्ये, दुसऱ्या सूचीमध्ये येतात, बरोबर ना? दुसऱ्या सूचीमध्ये. एकदम सोपा प्रश्न होता. ओके, बघा RBI कायदा 1934 द्वारा व्यापारी बँकाच्या 2 भागात वर्गीकरण केलं होतं. कुठलं? अनुसूचित बँका, शेड्यूल बँक्स आणि गैर अनुसूचित बँका, नॉन शेड्यूल बँक्स. ओके, आणि शेड्यूल बँक, अनुसूचित बँकामध्ये काय, ज्या बँकाचा समावेश RBI ॲक्ट 1934च्या काय सेकंड शेड्यूलमध्ये आहे त्या बँकांना काय भाग भांडवल राखीव निधी 5 लाखापेक्षा कमी नसावं, परंतु किमान भांडवलीचा मर्यादा सध्या 500 कोटी आहे. ठेवीदारांसाठी हितासाठीचं कार्य करावं असं ठरलंय निकष. यांच्या RBIचं कर्ज विनिमय पुनर्वित्त प्राप्त होत नाही. कुणाला? ज्या कशामध्ये आहेत? गैर अनुसूचित बँका आहेत, यांचं सेकंड शेड्यूलमध्ये समावेश होत नाही. बंधनं मात्र CRRचे आहे, पण स्वतःजवळ ठेवायचं आहे. कशाजवळ नाही? RBI जवळ नाही. बघा, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक मॉनिटरी पॉलिसी धोरण ज्याद्वारे आपले नियंत्रण ठेवते. कशाद्वारे? कर महसूल आहे का रे? मौद्रिक धोरण म्हणजे काय? मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मौद्रिक धोरण म्हणजे काय रे? मॉनिटरी पॉलिसी म्हणजे RBIची असणार आहे. RBI काय करते? संख्यात्मक आणि गुणात्मक साधनाच्या द्वारे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. मग कर महसूल हे काय? सरकारचं धोरण आहे. हे कुठलं आहे? फिस्कल पॉलिसी आहे. फिस्कल पॉलिसीचं हे आहे. मग हे येणार का? सार्वजनिक खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर, हे देखील कशाचं आहे? फिस्कल पॉलिसीचा आहे. इथं मॉनिटरी पॉलिसी विचारलंय. मॉनिटरी पॉलिसीचं एकच आहे, पैशाचा पुरवठा. ओके, पैशाचा पुरवठा नियंत्रण ठेवणे मॉनिटरी पॉलिसीचं कार्य आहे. आणि सार्वजनिक खर्च आणि महसूल राजकोषीय धोरणासंबंध म्हणजे फिस्कल पॉलिसीचं काम आहे. ओके, फिस्कल पॉलिसीचे कोणते आहेत आणि मॉनिटरी पॉलिसीचे कोणते आहेत मी दिलं होतं बरं. ओके, असेल बघा पुस्तकामध्ये दिले सगळं. ओके, हा बघा दुसरा प्रश्न. बघा पैशाचा पुरवठा, बघा पैशाचा पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. M1. ओके, M1 काय करते रे? बघा, रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयी अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे म्हणले? कोणतं? ओके, M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते, बरोबर आहे. आणि M1, M2, M3 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करते. रोखतेच्या संदर्भात काय M1 आहे? पैशाच्या पुरवठ्याविषयीचा अंदाज नाही, म्हणजे याचा अर्थ काय? बरोबर आहे. सगळं दिलं. M1, M0 काय म्हणजे काय म्हणतात, काय नाही, ह्याच्यावर जास्त विचारतात. M1, M3 वर. पैशाचा पुरवठा, एकूण पैसारूप साधन संपत्ती, पैशाची परंपरागत मर्यादित व्याख्या देते आणि व्यापक व्याख्या देते. संकुचित पैसा म्हणजे M1 होय, M3 म्हणजे व्यापक आणि विस्तृत पैसा होय. याच्यावर मात्र प्रश्न येतो. आणि M4 जी आहे संकल्पना रद्द झालेली आहे, याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. बघा, बँकिंग क्षेत्रातील सुधारणांच्या संदर्भात M नरसिंहम काय त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल 1998 मध्ये सादर केला आहे. बँकिंग क्षेत्र काय मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1998च्या अंतर्गत केलेली नव्हती म्हणले? महत्वाचं आहे, काय नव्हती म्हणले. बघा आता काय म्हणायचं आहे की ही कुठली नरसिंहम समिती जी आहे, ओके, कुठली बँकिंग क्षेत्राची नरसिंहम समिती 1998ची जी आहे त्या समितीनं खालीलपैकी कुठली शिफारस केलेली नाही असं विचारायचं, बाकी काही नाही. एवढ्या वाक्यातून काय म्हणायचं त्यांना की बँक काय त्या समितीनं कुठली शिफारस केली नाही. बघू आपण. भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे, बरोबर आहे. बघा, शासकीय अंदाजपत्रकातून बँकांना भांडवलाची पुनर्स्थापना करणे, काय पुनर्स्थापना करणे. त्यानंतर काय सन 2020 पर्यंत सर्व बँकांची अकार्यक्षमता मालमत्तेची पातळी NPS 5% खाली आणणे व 2002 पर्यंत ते 3% खाली आणणे. प्राधान्य क्षेत्राकरता देण्यात येणाऱ्या पतपुरवठ्यावरील व्याज अनुदानात घटकात पूर्णपणे कपात करणे. खरं तर याचं उत्तर ब पाहिजे बरं काय. बघा लक्षात घ्या, शासकीय अंदाजपत्रकातून बँकाच्या भांडवली पुनर्स्थापना करणे हे पाहिजे. हे काय त्यांनी काय शिफारस केलेले नाही. 17 बघू आता नंतर 17च आहे हे पण. 16 बँकिंगचे संपले बघा प्रश्न तुमचे.
बघा ब 19 आहे भारताच्या आयात भागीदार. बघा याच्यावर जनरली असंच विचारतं आयातीत कोण जास्त आहे, निर्यातीत कोण जास्त आहे वगैरे. ओके बघा त्याच्या 2016-17 वर्षातील आयात भागीदारीतील महत्त्वानुसार उतरत्या क्रमाने क्रमवारी लावा. ओके तर बघा आता आयातीमध्ये सगळ्यात जास्त कुणाचा आहे रे माहिती आहे आपल्याला. आयातीमध्ये आयात आपण सर्वात जास्त कुणाकडून करतो, चायनाकडून. चायना ज्याच्यानं सुरुवात आहे ते बघा. मग हे काय, चीन इथे एक आहे आणि चीन इथे एक आहे. ओके आणि चीन नंतर कोण आहे, दुसरा क्रमांक USA आहे, अमेरिका आहे. मग दुसरा पर्याय अमेरिका आहे का, नाही. ओके मग उरलं हे तर येणारच नाहीत, मग कोण येईल तर. ओके बघा आयात व्यापाराची दिशा चीन येईल, दुसरा अमेरिका, तिसरा UAE आणि चौथा सौदी अरेबिया आहे. ओके पाचवा इंडोनेशिया. पण पहिले 3च लक्षात ठेवा, चीन, अमेरिका आणि UAE. कधी 16-17 नुसार आहे, इथं 16-17चं विचारलं आहे आणि लेटेस्ट पण आकडेवारी बी दिली आहे 18-19ची. बघा 18-19 नुसार निर्यातीमध्ये अमेरिका आता जरी बदलला असेल तरी 18-19चीच आकडेवारी विचारली जाईल. ओके अंतिम आकडेवारी आहे ती. ओके अमेरिका, त्यानंतर चीन आहे, त्यानंतर UAE आहे निर्यातीमध्ये आणि आयातीमध्ये चीन, USA, UAE आणि सौदी अरेबिया आहे. आणि निर्यातीमध्ये म्हणलं तर अमेरिका पहिला आहे आणि दुसरा UAE आहे आणि तिसरा चीन आहे. आता गट बचा बघा कोणत्या देशाची सन 2012-13 मधील भारताकडून आयात सर्वाधिक 11.1% आहे. आयात सर्वाधिक कोणाकडे आहे, ते चीनचीच आहे. ओके चीनचीच आहे पण 11.1% नसल्यामुळं तो प्रश्न रद्द झाला आहे. 13.7% होता. ओके हां 1949 ते 12-13 या संपूर्ण कालावधीत फक्त डॅडॅश या 2 वर्षात भारताचा व्यापार शेष धन स्वरूपाचा होता. कोणत्या होय 72-73 1972-73 आणि 76-73. बघा 72-73ला 104 कोटी आणि 68 कोटी म्हणजे प्लस होता. आपण काय व्यापार शेष प्राप्त होता आपल्याला, व्यापार तूट नाही तर काय व्यापार शेष प्राप्त होता. या टॉपिकवर आलेलं नाही प्रश्न, हे दिलेलं मी करून घ्या रे पूर्व सगळं. ओके हे खूप महत्त्वाचं आहे दिलेलं. परकीय व्यापार संरचना 18-19. ओके पब्लिक फायनान्स हा महत्त्वाचा टॉपिक आहे. हा गटकलाच आलेला आहे. त्यानंतर बघा आपण गटकलाच आलेला आहे. गटकला 6 प्रश्न आलेत बघा सलग 6. 7वा प्रश्न, भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये डॅडॅशचा समावेश होतो. कशाचा होतो रे, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. नॉर्मल प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल की पब्लिक फायनान्सवर हार्ड असतो, एखादा हार्ड असतो, तो नाही आला तर चालेल. बघा भांडवली अर्थसंकल्पात काय होते, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. महसुली अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा, महसुली खर्च. ओके बाकी वेगळं काय असणार आहे, अर्थसंकल्पीयमध्ये अर्थसंकल्पीय जमा आणि अर्थसंकल्पीय खर्च. तसंच भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च, जे म्हणलं तेच नाव घ्यायचं. ओके बघायचं दिले मी भांडवली खर्च, भांडवली जमेमध्ये काय काय येतं ते. बघा ब19ला बघा पहिला प्रश्न आणि दुसरा. बघा पब्लिक फायनान्स मी पूर्वीपासून का सांगतोय की महत्त्वाचं आहे. ओके तर ते यासाठीच. बघा 1983-84 ते 2011-12 या काळातील केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये कोणत्या देयता सर्वात अधिक होत्या. कोणत्या होत्या रे, अंतर्गत देयता. पूर्वीपासूनच म्हणजे अंतर्गत देयता म्हणजे भारत काय करते, भारतातनंच जास्त मोठ्या प्रमाणात काय करते, कर्ज घेते. अंतर्गत देयता सर्वात जास्त. बघा 84 काळात केंद्र सरकारच्या दायित्वामध्ये अंतर्गत देयता म्हणजे इंटरनल लॅबिलिटीज जे आहेत सर्वाधिक होत्या. म्हणजे भारतात अंतर्गत जे काय समजा कुठल्या कंपनीकडून असेल किंवा कुठल्या बॉन्ड्स असतील, कुठल्याही काही भारतातल्या अंतर्गत जे आहेत तर ज्या कर्ज आहे ते मोठ्या प्रमाणात असतंय. लिंग अंदाजपत्रक म्हणजे काय रे, अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद. बरोबर आहे, महिलांसाठीच तरतूद असते, मग जेंडर बजेटिंगच असते पण वेगळं नसते. त्यांच्यासाठी वेगळं बजेट नाही तर त्याच बजेटमध्ये त्यांच्यासाठी तरतूद असते. बघा म्हणजे अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद आहे. म्हणजे सामान्य अर्थसंकल्पात जेव्हा महिलांसाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद केले जातात त्यास जेंडर बजेटिंग असं म्हणतात. ओके म्हणजे जेंडर बजेटिंग म्हणजे महिलांसाठी वेगळं बजेट नाही असं नाही, बजेट न हो. ओके तर त्याच बजेटमध्ये त्याची तरतूद होईल. ओके सर्वप्रथम कुठं जेंडर बजेटिंग कोणत्या देशात करण्यात आले, ऑस्ट्रेलियामध्ये. पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख 2001च्या अर्थसंकल्प भाषणामध्ये करण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने जेंडर बजेटिंग बाबत नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. ब19 तिसरा प्रश्न बघा, आर्थिक नियोजनाच्या पहिल्या
4 दशकामध्ये वस्तू करावरील भर वाढवला होता आणि त्याचा वस्तू कराच्या केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 90-91 मध्ये 84% हिस्सा होता. ओके. त्यानंतर अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर काय 51.5% इतके होते. बरोबर आहे, कोणतंही चुकीचं नाही याच्यामध्ये. म्हणजे काय खालीलपैकी कुठले चुकीचं आहे विचारले, तिन्हीही बरोबर आहेत. महसुलाचे स्रोत सगळे दिले आहेत कशा कशावर वगैरे. बघा ब19 हा 4था प्रश्न आहे. बघा मध्यावधी राजकोषीय सुधारणांचा अंतिम उद्देश काय काय रे. बघा मध्यावधी राजकारणाचे 3 विवरण आहेत. एक मध्यावधी राजकोषीय धोरण विवरण, राजकोषीय धोरण डावपेच विवरण आणि स्थूल अर्थशास्त्रीय आराखडा विवरण. मग काय येईल रे बाबा. बघा काय विचारलंय, मध्यावधी विचारलंय. मध्यावधी, मग मध्यावधी काय असणार आहे, मध्यावधी राजकोषीय धोरण विवरण असणार आहे. बरोबर ना. मध्यावधी काय काय चालू खात्यावरील तूट कमी करणं, हे काय मध्यावधी राजकोषीय धोरणाचा अंतिम उद्देश आहे. म्हणजेच काय धोरण डावपेच विवरण आहे. कशाचं, मध्यावधीचं. केंद्र सरकारचा 3 विवरणपत्र मांडले जातात. मध्यावधी राजकोषीय धोरण विवरणमध्ये काय आहे, मध्यावधी धोरण विवरणमध्ये चालू खात्यावरली तूट कमी करणं आहे. आणि कुठल्याही बघा काय फिस्कल पॉलिसीचा मेन उद्देश काय असतो, काय असतो तर ते काय चालू खात्यावरली काय तूट कमी करणं असते. खालीलपैकी कोणत्या राजकोषीय धोरणाचं साधन नाहीत एकच आहे. ओके सॉरी, कोणता असणार नाही रे, बँक दर धोरण. बरोबर ना. फिस्कल पॉलिसी मॉनिटरी पॉलिसीच आहे. म्हणजे फक्त 2 म्हणजे काय, 2 म्हणजे काय ब आणि क. काय ब आणि क काय आहेत म्हणले, म्हणजे याचा सार्वजनिक खर्च आणि कर येईल. विदेशी गुंतवणूक येईल का रे, नाही. साधन म्हणले. बरोबर ना. मग हे तर येणारच नाही ना. बँक दर RBIचे मी दिले बघा सगळे कोणते आहेत काय नाही, यांची कोणते आहेत. 18ची बघू आपण. ब18 बघा राजकोषीय तूट. बघा राजकोषीय तूट, बघा राजकोषीय तूट, महसुली तूट आणि काय प्राथमिक तूट. आता इथं प्रश्न काय विचारलाय बघा, राजकोषीय तूट आणि वर्षाखेरीस एकूण थकबाजी देता एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा स्थूल कर महसूल प्रमाण काय येईल रे उत्तर. बघा राजकोषीय तूट काय असणार आहे याच्यामध्ये, सगळ्यात कमी काय असणार आहे राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट. आता महसुली तुटीपेक्षा कोणती तूट कमी असते रे, राजकोषीय तूट. ओके, राजकोषीय तूट. मग राजकोषीय तुटीचं उत्तर काय यायला पाहिजे, काय यायला पाहिजे, महसुली तूट. सॉरी एक मिनिट. बघा महसुली तूट काय येणार आहे, काय राजकोषीय तूट काय येईल, महसुली तुटीपेक्षा राजकोषीय काय, महसुली तुटीपेक्षा राजकोषीय तूट थोडीशी काय असते, जास्त असते. बघा दिसते का राजकोषीय तूट 17-18 मध्ये 2.6, सॉरी राजकोषीय तूट महसुली तूट किती आहे 2.6 आणि 18 2.2 आहे. कळलं. म्हणजे वर्षाखेरीस एकूण थकबाजी म्हणजे याचा अर्थ 4 आणि 3 आलं. म्हणजे सीचं काय पाहिजे 2. म्हणजे याच्यामध्ये फक्त एवढंच कळालं तरी जमते बघा, राजकोषीय तूट ही काय महसुली तुटीपेक्षा अधिक असते. एवढ्यावरून तुम्ही प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. उत्तर महाराष्ट्र सरकारच्या 16-17च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्रोताच्या महत्वानुसार विविध महसूल स्रोताच्या सापेक्ष वाट्याचा क्रम म्हणजे काय, महसुलामध्ये कशा कशाचा स्रोत काय उतरता क्रम लावायला सांगितलंय, कोणकोणत्याचा स्रोत योग्य आहे. काय येईल, सी पर्याय येईल बघा, सी. ओके. विक्री कर सर्वाधिक होता पूर्वी, नंतर काय रे मुद्रांक शुल्क वगैरे, नंतर राज्य उत्पादन शुल्क. 2 नंबर बरोबर येईल. विक्री कर, शिक्के व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, नंतर वाहनावरील कर आणि विजेवरील कर. ओके, असा क्रम आहे त्यांचा. खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचं साधन नाही, वित्तीय धोरण म्हणजेच काय फिस्कल पॉलिसीचंच नाही. म्हणजे खुल्या बाजारात कर्जाची खरेदी विक्री म्हणजे काय OMO ऑपरेशन कशाचं आहे रे, RBIचं आहे, त्याच्यामुळे ते येणारच नाही. कोणत्या वित्त आयोगानं केंद्र GST साठी 5% दर आणि 7% राज्य GST साठी असावा अशी शिफारस केलेली होती. कोणता आहे रे, काय येईल याचं उत्तर, कोणतं येईल, 13वा वित्त आयोग आहे. वित्त आयोगाबद्दल दिलेलं आहे ते इन्फॉर्मेशन बघा. वित्तीय वर्ष 13-14च्या अंदाजपत्रकात बघा, अंदाजपत्रक महत्त्वाचं आहे बरं का. पुढील बाबी होत्या, कोणकोणत्या होत्या तर बघा, तेव्हा अस्तित्वात असलेले करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही, तसेच वैयक्तिक आयकर सुद्धा बदलले नाही. त्यावेळेस विचारले 13-14 मलाही माहीत राहणार नाही. ओके, तुम्हालाही कळणार नाही ते काय त्यावेळेस 13-14चं.
बघा, तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली. कशामधून निर्माण झाली रे? का कारणामुळे निर्माण झाली? सार्वजनिक क्षेत्रासाठी योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यासाठी शासनाला अपयश येऊ लागलं त्यामुळं, आणि विकासबाह्य अणुउत्पादक कामावरचा वेगानं वाढणारा खर्च. अणुउत्पादक म्हणजे कोणतं? वेतनामध्ये वगैरे वाढ जे आहे, वेतनावरला खर्च वगैरे असेल तो अणुउत्पादक, त्यामुळं काय याची गरज पडू लागली. म्हणूनच अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. कोणत्या येतात रे? केंद्र सरकारनं भारतीय रिझर्व्ह बँकेवरलं कर्ज घेणं आणि बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेले रोखे शिल्लक करणे आणि चलन निर्माण करणे. तिन्ही गोष्टी येतात, सर्वच येतात. अंदाजपत्रक 13-14चं अंदाजपत्रक विचारलंय, त्यामुळे याचं काय बघण्याची गरज नाही. त्यावेळेसच्या अंदाजपत्रकात तुम्हाला आता काही येणार पण नाही. 17चं आहे, एक्साईज 17. हे 16 म्हणजे याच्यात नाही आता प्रश्न. ओके, बघा, महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. कोणत्या क्षेत्रात आहे रे? आता कोकणामध्ये काय जास्त होतं रे? मत्स्य उत्पादन, फलोत्पादन आणि पर्यटन. बरोबर आहे. वन आणि खनिज संपत्ती म्हणलं तर विदर्भ येईल. ओके, शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग जर म्हणलात तर कुठे येतील रे? मराठवाडा वगैरे भाग येईल. ओके, कापड उद्योग वगैरे मुंबई वगैरे तिकडे येईल. कोकण विभागाला मुंबई येईल, पण कोकण विभागाला जनरली याच्याही पेक्षा जास्त महत्त्व कुठं आहे? मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन. म्हणजे फक्त डी येईल बघा याचं उत्तर. काय येईल? फक्त डी. बघा, कोकण विभागाला शाश्वत म्हणलंय. शाश्वत म्हणजे कधीही न संपणार, म्हणजे आता जसं वापरतो तसं आपण पुढच्या पिढीला मिळावा असं. ओके, मग कुठलं येईल? म्हणजे एखादे संसाधन संपल्यानंतर पुन्हा त्याची तेवढ्याच क्षमतेने उत्पादकता प्राप्त होत असेल तर त्याला शाश्वत लाभ असं म्हणतात. मग बघा, कोकणाला शाश्वत लाभ फलोत्पादनातून, मत्स्यपालनातून, पर्यटनातून तसा वापर केल्यास वन आणि औषधीतही मिळतो. ओके, एकच प्रश्न आहे याच्यावर. ओके, बघा, 4-5 मधील सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा पुरेशी स्वायत्ता दिल्यानंतर. काय सार्वजनिक उपक्रम कधी काम करू शकतात चांगली? पुरेशी स्वायत्ता दिल्यानंतर. बरोबर आहे. नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट केल्यास. बरोबर आहे. नोकरशाही ओके आणि राजकीय नियंत्रणात घट केल्यास पब्लिक जे पण गव्हर्नमेंटचे उपक्रम आहेत ते कधी वर येतील रे? जर त्याच्यामध्ये काय नोकरशाही आणि राजकीय नियंत्रणात घट केली किंवा पुरेशी स्वायत्ता दिल्यानंतर. आणि सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे. खाजगी संस्कृती सुरू करणे म्हणजे काय रे? किंवा खाजगीसारखं पूर्णतः लक्ष देणे, की म्हणजे जिथं समजा 1 रुपये खर्च करत असाल तर तिथं समजा 10 रुपये उत्पन्न मिळत असेल तर 1 रुपये काय केलं पाहिजे? खर्च केला पाहिजे. बरोबर ना? म्हणजे खाजगी संस्कृती सुरू करणे म्हणजे परमनंट करायचे असतील किंवा मग कंत्राटी असतील अशा स्वरूपाचं करायचं. परमनंट करून जसं खाजगी जसं नफ्यासाठी काम करते तसं काम करणे. उदाहरणार्थ एका याच्यामध्ये उत्तर द्यायचं असेल तर. ओके, बघा काय येतील मग? वरील सर्व बरोबर आहेत. आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचा एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर म्हणजे आर्थिक सुधारणानंतर काय झाले? कमी झाले. अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर वाढत चाललेला आहे, प्रमाण वाढत आहे. प्रत्यक्ष कराचं प्रमाण वाढत आहे. बघा 55.9% झाले 13-14 मध्ये. बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण काय रे बघा याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा टॉपिक जर कोणता असेल इकॉनॉमिक्समध्ये, आपण एवढी सगळी प्रश्न बघितलीत. जवळजवळ काय रे इकॉनॉमिक्सवर आपण किती प्रश्न बघितलीत? जवळजवळ 40 ते 44 प्रश्न आत्ता आपण बघितलेले आहेत. तर 40 ते 44 प्रश्नापैकी मित्रांनो म्हणजे काय सगळ्यात जास्त प्रश्न कशावर आहेत? पब्लिक फायनान्सवर, सार्वजनिक वित्तावर.
बघा सार्वजनिक वित्तवर म्हणजे नुसत्या सीला तर जवळजवळ 6 ते 7 प्रश्न एका वर्षी विचारलेत. म्हणजे 2019मध्ये 4 ते 5 प्रश्न कंबाईनला आपल्या एकाच टॉपिकवर आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे या टॉपिकचं तसं लक्ष देऊन केलात तर इथं मात्र जास्त मार्क येतील, हे तुम्हाला आवर्जून मी पुन्हा सांगू इच्छितो. जर तुमचं कुठलं वाचून राहिलं असेल, म्हणजे डबल वाचला असाल, एकदा वाचला असाल तरी देखील पब्लिक फायनान्स वाचून मात्र काय परीक्षेला जा. आलं लक्षात. धन्यवाद मित्रांनो.